काँग्रेसच्या वतीनं येत्या 24 तारखेला जालना बंदची हाक. बदलापूर आणि कोलकाता येथील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी. जालना जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटून सादर केले निवेदन. जालना काँग्रेसच्या वतीनं येत्या 24 तारखेला जालना बंदची हाक देण्यात आली आहे. बदलापूर आणि कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी जालना काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील महाविद्यालय आणि शाळांमध्ये पोलिसांनी विद्यार्थिनींना सुरक्षा व्यवस्था पुरवावी अशी मागणी संगीता गोरंट्याल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. येत्या 24 तारखेला आमदार कैलास गोरंट्याल यांच्या नेतृत्वात जालना बंदची हाक देण्यात आली असून व्यापाऱ्यांनी आपली उद्योगे व्यवस्थापने बंद ठेवून बंदात सहभागी व्हावं असं आवाहन संगीता गोरंट्याल यांनी केलंय. दरम्यान बदलापूर प्रकरणात एका महिला पत्रकाराला अपमानास्पद शब्द वापरल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशीही मागणी यावेळी संगीता गोरंट्याल यांनी केली आहे. दरम्यान 24 ऑगस्ट रोजीच्या जालना बंदमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सामील व्हावं असं आवाहन संगीता गोरंट्याल यांनी केलंय. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आम्ही कलेक्टर ऑफिस आणि SP सरांना निवेदन दिलेलं आहे की कलकत्ता आणि बदलापूर इथे ज्या घटना घडलेल्या आहेत तर त्याबद्दल आम्ही शासनाला त्यांच्यातर्फे निवेदन देण्यात यावं की ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा व्हावी. त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्येही कायदा आणि सुव्यवस्था ही राखण्यासाठी ज्या आपल्या शहरामध्ये महाविद्यालय आहेत त्याचबरोबर ज्या शाळा आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये इथे पोलिसांनी त्यांच्यातर्फे सुरक्षा मुलींना कशाप्रकारे सुरक्षा देता येतील त्यासाठी त्यांनी व्यवस्था करावी. त्याचबरोबर महाविद्यालय आणि शाळा सुटत असताना पोलिसांच्यातर्फे तिथे काही सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. त्याचबरोबर येणाऱ्या 24 तारखेला आम्ही आपला जालना शहरात माननीय आमदार कैलास गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली जालना बंदची हाक केलेली आहे. तर व्यापाऱ्यांना त्याचबरोबर सर्व संस्थांना आम्ही आवाहन करत आहोत की त्यांनी या बंदमध्ये सामील व्हावं. धन्यवाद. काल आंदोलनामध्ये एका महिला पत्रकाराबरोबर आरेरावीची भाषा केली, आवाज म्हणजे खालच्या शब्दात त्यांच्याशी बोलण्यात आलं. आपण काय निश्चित करणार? निश्चितपणे कुठल्याही महिला पत्रकार त्याचबरोबर कुठल्याही स्तरातील महिला असोत त्यांचा जर अपमान असा होत असेल तर ज्यांनी हे केलेलं आहे त्यांच्यावरती कडक कारवाई करावी. ज्यांनी हे केलेलं आहे ते एका पक्षाचे एक नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं अशी अपेक्षा महिलांकडनं तरी निश्चितपणे नाही. ज्या पक्षाचे आहेत त्यांनी निश्चितपणे कठोर कारवाई आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर कायद्याप्रमाणे त्यांच्यावरती जे काही त्यांच्यावरती सरकार मी म्हणेल की त्यांना जे दंड करू शकतील तो जास्तीत जास्त त्यांच्यावरती त्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे.